नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा, दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन। आज परत आपण ज्ञानदाता हा विषय घेऊन येतोय, कारण एक अर्धा तास झाला असेल। अर्धा तासापूर्वीच सुरेश कुटे यांनी परत एक व्हिडिओ फेसबुकवर टाकला आणि तो व्हिडिओ लोक पाहत पण आहेत। तर त्या व्हिडिओमध्ये सुरेश कुटे यांनी फंड येणार आहेत, कशी तयारी झाली, नेमकं काय केलं हे सगळं सांगत असताना त्यांच्या हातामध्ये दी कुटे ग्रुपचे काही पेपर्स पण आहेत। त्या पेपर्सनुसार त्यांचं सांगणं आहे की बीजी झालेली आहे आणि बीजी त्याच्यानंतर त्यांचा दुसरा शब्द आहे फेमा, त्याच्यानंतर त्यांचा तिसरा शब्द आहे वर्बेज ऍक्सेप्टन्स, त्याच्यानंतर त्यांचा चौथा शब्द आहे कंप्लायन्सेस कंप्लीट झालेले आहेत। त्याच्यानंतर त्यांचा आणखीन एक शब्द येतो त्या व्हिडिओमध्ये ISIN कोड, ISIN म्हणतायत का एम म्हणतायत, पण आम्ही त्याचा शोध घेतला गुगल करून, तर तो ISIN कोड आहे। त्याच्यानंतर आणखीन एक त्यांचा शब्द येतो MT760। अशा प्रकारचे अनेक शब्द कुटे यांनी त्यांच्या आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेले आहेत। विषय तो येतोय की सामान्य ग्राहक, मी वारंवार माझ्या व्हिडिओतून हे सांगतोय की सामान्य ग्राहकाला या तुमच्या मोठ्या मोठ्या शब्दाचं काही देणं घेणं नाही। सामान्य ग्राहकाला पाहिजे त्यांनी तुमच्याकडे जमा केलेले पैसे परत। हरकत नाही कुटे साहेब, आजचं तुमचं बोलणं, तुमची मेहनत, तुमचे काही कॉमेंट्स पण त्याच्यात आहेत, तुम्ही पहा तुमच्याच व्हिडिओमध्ये। तर लोकांना असं वाटतंय की तुम्ही मेहनत करताय आणि आमच्यासाठी पण, कारण आमचं काही तुमच्याशी वैयक्तिक दोष नाही, वैयक्तिक हेवादेवा नाही, वैयक्तिक वैर नाही, काय नाही, तुमच्या बांधाला बांधवी नाही आमचं। पण आम्ही जे तळमळ करतोय ते ग्राहकासाठी करतोय। तुमचे आजची जे प्रेझेंट तुम्ही केलं, मांडलं, तर ते मांडल्यानुसार असं वाटतं की तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करतायत। पण मग प्रश्न येतो, ज्ञानरत्नाचा कागद तुमच्या हातात कुठे आहे? मग तो कुटे ग्रुपचा कागद काय आहे? ठीक आहे, असं समजू तुम्ही कुटे ग्रुपच्या हिशोबातून काहीतरी करताय। मग ते करत असताना तुमचे जे फंड येणार आहेत, आता आज तर तुम्ही तसा मोठा आकडा दिलाय, तुमचे जे फंड येणार आहेत ते फंड मग ज्ञानरत्नासाठी येणार आहेत की कुटे ग्रुपसाठी येणार आहेत? मग तुम्ही तुमचं वैयक्तिक त्याच्यात काही कर्ज जाणून पुन्हा फंड येणार आहेत का? या सगळ्या गोष्टी पण प्रश्नार्थक चिन्ह म्हणून राहत आहेत लोकांसमोर। तर हे राहू द्या, याच्यामधलं तुम्ही जे वापरताय शब्द, त्या शब्दाबद्दल आम्ही थोडंसं त्याला गुगल सर्च केलं आणि गुगल सर्च केल्यानंतर तुम्ही जो सगळ्यात पहिल्यांदा फेमा शब्द वापरताय, त्या फेमा शब्दाचा अर्थ होतो फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट। फेमा शब्द म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट रेग्युलेशन, म्हणजे बाहेरच्या देशातून जर काही पैसे यायचे असतील तर त्याच्यासाठीच एक वेगळा ऍक्ट केलाय, तो 2022ला केलाय। आणि तो 2022ला केलेला पैसा ऍक्ट हा फक्त बाहेरच्या देशातून येणाऱ्या पैशासाठी केलाय। आणि तो RBIचं त्याचं एक जे फाईल आहे पूर्ण माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देतोय, आपण तिथं वाचून घ्या। म्हणजे वाचणे थोडंसं अवघड आहे कारण सगळं इंग्लिश मधलं आहे, तरी पण ते वाचून घ्या की चला तुमचा फेमा हा शब्द आम्हाला कळला। आता दुसरा एक शब्द तुम्ही बीजी पहिल्यापासून वापरताय। बीजी म्हणजे साध्या भाषेत जर तुम्ही म्हणले असते ना की आम्ही आमची गॅरंटी त्यांना देतोय, कारण तुम्ही जर एखाद्या कोणत्या तरी फॉरेन एजन्सीला पैसे मागताय, शर्मा वगैरे सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी तुम्हाला फार मदत केली आणि लोकांनी त्याच्यावर कॉमेंट्स केले वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी। अच्छा, मला त्याच्यात जायचं नाही, पण ओघाने बोलून गेलो मी। तर तुम्ही जे बीजी म्हणताय ना, तर बीजी म्हणजे बँक गॅरंटी। या बँक गॅरंटीची प्रक्रियामध्ये 3 गोष्टी असतात, इंडियन जर असेल तर, डोमेस्टिक असेल तर 3 गोष्टी असतात। एक तर बँक असते स्वतः, दुसरं बेनिफिशरी म्हणजे ज्याला मदत घ्यायची तो असतो, आणि तिसरा असतो अर्ज करणारा। मग अर्ज करणारा हा अर्ज करतो कुणाला? बँकेला, आणि त्याच्यानंतर ते पैसे फंड रिलीज होतात, अशी एक छोटीशी गोष्ट। मग तुम्ही जर या भाषेत सांगितलं असतं ना, बीजी न सांगता की बँक गॅरंटीसाठी आम्ही बोलतोय। आणखीन आता तिसरी गोष्ट तुमची येते, ती तिसरी गोष्ट येते ISIN। तर ISIN म्हणजे इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर, म्हणजे देशाच्या बाहेरचा जर काही व्यवहार होणार असेल आणि त्या व्यवहाराची जर सिक्युरिटी असेल तर त्याच्यासाठीचा तो एक ISIN म्हणजे आयडेंटिफिकेशन ओळख नंबर असतो। ही गोष्ट तुमची ISIN बद्दलची झाली। त्याच्यानंतर तुमचं MT, मी कॉम्प्युटर बघूनच सांगतोय थोडंसं, कारण हे शब्द तसे तर पाठ होऊ शकत नाही। MT760 स्टँड बाय। आता हे जे पत्र असतं, हे पत्र लेटर ऑफ क्रेडिट इज अ रिटर्न गॅरंटी इश्यूड बाय बँक ऑन बिहाफ ऑफ इट्स क्लायंट। तर हे एक पत्र असतं, म्हणजे ही बँकेने रिटर्न गॅरंटी दिलेली असते कोणासाठी? क्लायंटसाठी, ज्याने अर्ज केलाय, असं हे एक पत्र आहे। या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर असं कुठेतरी वाटतंय की तुम्ही मेहनत करताय। पण हे सगळं करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला एक सांगा, तुम्ही हे एक मोठे इंग्रजी शब्द वापरायचे सोडून तुमच्याकडे खूप मोठे ट्रान्सलेटर असतील, खूप मोठे लोक आहेत, तर त्याला साध्या भाषेत मराठीत करून मांडा ना। एक दुसरी गोष्ट,
तुम्ही SP बीड यांना काही जी फाईल देणार होते ती दिली आहे, अजून एक माणूस परत फाईल घेऊन आलता, या सगळ्या गोष्टी जर आहेत तर ती फाईल पण सार्वजनिक करा ना. तुमच्यासाठी SP स्वतः या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतायत, म्हणजे ज्याच्यावर गुन्हे दाखल झालेत, कोर्टाकडून ऑर्डर आहेत, त्यांच्यासाठी अभ्यास करतायत. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आता तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन गोष्ट मांडताय की सुरुवातीचे 2000 कोटीचे फंड रिफ्लेक्ट झालेच आहेत, पण आता त्याच्याबरोबर वैयक्तिक कंपनी म्हणून आम्हाला 2500 कोटी रुपयाचे फंड येणार आहेत. मग ही वैयक्तिक कंपनी कोणती? मग आता तुमच्या हातामध्ये जे कुठे ग्रुपचे डॉक्युमेंट्स होते ती वैयक्तिक कंपनी आहे का, किंवा आणखीन एक कंपनी आहे का? आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही जे BG म्हणताय ते BG नेमकं कोणाच्या नावाने इश्यू झालाय किंवा इश्यू होणार आहे? तुम्ही म्हणता इश्यू झाला आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट होतील, मग तो कोणाच्या नावाने इश्यू झाला? SIN कोडचा मेल कोणाला आलाच असेल, मग तो कोणाला मेल आला, मग तो मेल आल्याला आम्हाला कसं कळलं? हे पण कागद घेऊन या ना, त्याच्यात काही फार रिस्क नाही आहे ना. हा असा मेल आला, तुमच्या HDFC ला मेल आला, ICICI ला मेल आला, जिथे कुठे मेल आला असं हा मेल आलेला हे पण कागद द्या. त्याच्यानंतर मी ज्या BGची यादी वगैरे माझ्या हातात आहे हे सगळं म्हणताय ना, त्यावेळेस अजून एक काम करावं की आमच्याकडे एवढ्या ठेवी आहेत, एवढ्या ठेवीदाराला आम्ही ठेवी आमच्या परीने थोडे थोडे दिलेले आहेत. काही जणांना 20,000 दिलेत, काही जणांना 2 लाख दिलेत, काही जणांना 40,000 दिलेत, काही जणांना 4.5 लाख दिलेत. हे दिलेले आहे, तर याची एक यादी तुमच्याबरोबर राहू द्यावी. त्याच्याबरोबर तुम्ही कोणाकोणाला कर्ज केलं याची. जर हे वाटत असेल की आपल्याला ग्राहकांनी समजून घ्यावं, तर या सगळ्या गोष्टी करा ना, म्हणजे ग्राहक पण थोडासा वेळ, तुम्ही जसं वेळ मागताय तसं होईल. आता आणखीन एक प्रश्न येतोय की प्रत्येक दिवसाला कोणता कस्टमर बोलत राहणार आहे? तुम्ही म्हणताय इथून पुढे रोज तुम्हाला तासाला, 1.5 तासाला, 2 तासाला कस्टमर बोलत राहील. कोणता कस्टमर? तुमचा ज्ञानरथाचा कस्टमर म्हणजे कोण? ज्याने तुमच्याकडे FD केलेली आहे, ज्याने तुमच्याकडे पासबुकमध्ये पैसे ठेवले. आता हा नेमका कोणता कस्टमर आहे जो की 2000 कोटीच्या फंड बद्दल सारखं बोलत राहणार आहे? आता हे सगळं तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करताय असं आपण समजू. फंड रिलीज होण्यासाठी वेळ लागेल, तो वेळ तुम्ही सांगत नाही. चला आपण आज त्या गोष्टीला ग्राह्य पण धरू. पण कुठे साहेब, ह्या तुमच्या तारीख पे तारीखवर असे असंख्य ग्राहक आहेत तुमचे, असंख्य ग्राहक ज्यांच्या लेकराचं ऍडमिशन करणं जरुरी, ज्यांच्या लेकराच्या शिक्षणासाठी पैसे राहणं जरुरी, ज्यांच्या लेकराचं लग्न करायचंय त्याला तातडीच्या मदतीची गरज आहे, नाहीतर ते लग्न कॅन्सल होऊ शकतं, लग्न मोडू शकतं. ज्याचं शिक्षण करायचंय, तुमच्याकडून जर पैसे नाही मिळाले ते कारण तुमच्याकडे पैसे ठेवणारे सगळेच नंबर 2 वाले असतील असं कसं? तर त्यांना पैसे जर नाही मिळाले तर त्यांच्या लेकराचं शिक्षण होईल का? आणखीन एक गोष्ट आहे, ज्यांना दुर्धर आजार आहे, ज्यांना आता तातडीच्या उपचाराची गरज आहे, त्यांना जर पैसे नाही मिळाले तर त्यांचा उपचार होईल का? या सगळ्या गोष्टीचा विचार करता जसं तुम्ही फेसबुकवर येता. आणि अजून एक गोष्ट, परवा दिवशी जो ऑडिओ व्हायरल झाला तो ऑडिओ नेमका कोणी व्हायरल केला होता? तुम्ही तर कोणाला सांगितलं नव्हतं ना, किंवा नाही सांगितलं, तुम्ही असं समजून घ्या तुम्ही कोणाला सांगितलं नाही. मग तो व्हायरल झालेला ऑडिओ, त्याच्याबद्दल पण एक छोटंसं स्पष्टीकरण आज जर तुम्ही दिलं असतं, कारण तुम्ही तर सोशल मीडियाच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये आहात, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप तर छोटे तुमच्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करताय, याच्या संपर्कात आहेत, तर ती पण गोष्ट तुमच्या निदर्शनास आली असेल, कारण तुम्ही तर ठेवीदाराच्या ग्रुपमध्ये पण सामील आहात तुम्ही, किंवा कुठे मॅडम. तर याचं पण एक स्पष्टीकरण तुम्ही द्यायला पाहिजे होतं की नाही त्या व्हिडिओचा, त्या ऑडिओचा आमचा काही संबंध नाही. आणखीन एक ग्राहकाला तसदी मिळाली असती, ग्राहक शांत व्हावा, ग्राहकाने वेगळं मूव करू नये, ही जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण झाली असती. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बोललेल्या गोष्टी काही दिवस आपण ग्राह्य धरून चलू असं जरी म्हणलं तरी ज्यांना तातडीची गरज आहे त्यांच्यासाठी पुढील 1 किंवा 2 दिवसामध्ये आपण फंड रिलीज करावे. त्यांना फोन करून, त्यांना संदेश करून, किंवा सरळ त्यांच्या तुम्ही जे टोकन वगैरे दिलेले, चेक दिलेले ते घेऊन त्यांना बँकेत बोलवून त्यांचे फंड्स रिलीज करावे. किंवा आणखीन एक करावं, बँकेत बोलवायचं नसेल तुम्हाला तर जसे तुमचे मॅनेजर सकाळी 6 वाजता जाऊन समजून सांगून पैसे घ्यायला जात होते, त्याच पद्धतीने त्यांना परत सकाळी 6 वाजता पाठवा ना, की बाबा ह्यांना. आणि हे तुम्हाला माहिती होणं सोपं आहे, कोणाला गरज आहे हे तुमच्याकडे यादी यायची. हो, मी स्पष्ट बोलतो यादी म्हणून. यादी कशी आहे? कारण तुम्ही दुःखी ग्राहक जे आहेत, ज्यांचे पैसे अडकलेले आहेत, या सगळ्या ग्राहकांनी आपल्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप केले. त्या ग्रुपमध्ये तुम्ही किंवा अर्चना कुठे आहे तर तुम्ही ते संदेश वाचताय, तर त्याच्यातच शोधून काढा ना. तुमची टीम आहे, तुमचे मॅनेजर, त्यांना सांगा की जा रे बाबा, बघा कुणाला तातडीची गरज आहे का, जुनैन कारण घ्या, त्यांच्याकडनं काही कागद घ्या, जसं की एखाद्याचं लग्न आहे
तर त्या लग्नाची पत्रिका घ्या. एखाद्याला हॉस्पिटलची ट्रीटमेंट चालू आहे त्याचे पेपर्स घ्या. डॉक्टरचं बिल किती होतं घ्या. डॉक्टरचं प्रमाणपत्र आल्यानं सांगा. जसं समजा एखाद्याचं शिक्षण आहे त्या संबंधीचे पेपर्स घ्या ना तुम्ही. घ्या आणि ज्यांना नितांत गरज आहे, तातडीची गरज आहे, ज्यांच्या गळ्यावर आलेले, ज्यांना जे सगळे हातबल आहे तुमच्याकडे पैसे ठेवून, अशा काही लोकांना प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शाखेतल्या काही लोकांना मदत करा. तुम्ही जे हे म्हणताय ना की तेच प्रत्येक दिवसाला कोणतरी कस्टमर बोलन, तुमचे ते बँकेचे कस्टमर वगैरे बोलत असतात बीजी वाले, त्याच्यापेक्षा हे जे कस्टमर आहेत जे दुःखी आहेत, त्रस्त आहेत, हे जर तुमच्यासाठी बोलले ना, तर तुम्ही जे या व्हिडिओच्या माध्यमातून परत सांगताय की थोडा वेळ द्या, तर तो वेळ तुम्हाला नक्की मिळेल. कारण कुठं ना कुठेतरी ग्राहकाच्या मनात शाश्वती येईल की नाही राव, हा माणूस एवढी मेहनत करतोय, आपल्याला काही पेपर्स दाखवतोय, चला आपण या गोष्टीला चलू. का चलू? तर ज्यांना नितांत गरज होती त्यांना तुम्ही प्रयत्न करून, त्यांची नितांत नड लक्षात घेऊन, त्यांच्या दुःखात, जे तुम्ही नेहमी म्हणता ग्राहक माझ्यासाठी सर्व आहे, त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही तातडीने त्यांच्यासाठी धावून आलात आणि त्यांना मदत केली. आणि मी त्या ग्राहकांना पण सांगतो, जर कुठे यांनी जर असं पाऊल 1-2 दिवसात उचललं तर तुम्ही पण स्वतः फेसबुक व्हिडिओ किंवा सोशल मीडियावर तुम्ही पण स्वतः हे सांगा. आणि बाकीच्या ग्राहकांना पण विनंती करतोय की तातडीची नळ जर त्यांची भागत असेल, आपण पण त्यांना सहकार्य करा. आणि हे जर समजा 2 दिवसात होतंय तर कुठे साहेब तुमच्या बोलण्यामध्ये खरंच सत्यता आहे असं लोकांना वाटेल. तर या संदर्भातला तुमच्याच फेसबुक व्हिडिओच्या संदर्भातलं ते अवघड शब्द समजून सांगण्याचा प्रयत्न आणि व्हिडिओच्या शेवटी एक छोटीशी नड असलेल्या लोकांना पैसे देण्याची विनंती. धन्यवाद.